Good evening, guys. Hope you all are fine. Wish you all a good health. जसं आपण लहान मुलांच्या आजाराविषयी बोलतो आहे, तर आज आपण एक लहान मुलांचा मेजर आजार घेऊया, दॅट इज कॉल्ड ॲज अ निमोनिया. हा निमोनिया काय आहे, त्याचे लक्षणं काय आहेत, त्याचे इन्व्हेस्टिगेशन कॉम्प्लिकेशन्स, मॅनेजमेंट काय आहे, ते आपण थोडक्यात बघूया. दिस व्हिडिओ इज फॉर लेमन्स. ओके, सो निमोनिया म्हणजे काय? Pneumonia is a inflammation of the air sacs of the lungs. Basically, there are three types of pneumonia: bronchopneumonia, interstitial pneumonia, and lobar pneumonia. निमोनियाचे कॉजेस खूप आहेत. बॅक्टेरियल कॉजेस, व्हायरल कॉजेस. व्हायरसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आता कोरोना व्हायरस जो आला आहे तो COVID-19. इट्स अ ह्यूज टॉपिक. सो बट आय हॅड मेड अ समरी. इन शॉर्ट आय एम गोइंग टू टेल यू ऑल. म्हणजे तुम्हाला घरी कसं समजेल की काय लक्षणांवरून की कोणता आजार हा आजार आहे आणि त्याचे मॅनेजमेंट आहे ह्याच्यासाठी. मग व्हायरल कॉजेस, बॅक्टेरियल कॉजेस, फंगल कॉजेस, प्रोटोझोल कॉजेस, ॲस्पिरेशन निमोनिया, देन हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनिया. These all are the causes of pneumonia. Hospital acquired pneumonia, immunocompromised patients. So these were the causes. So the treatment depend upon the causative organism of the pneumonia. आपण थोडक्यात बघूया बॅक्टेरियामध्ये कोणते कोणते. स्टॅफिलोकोकल निमोनिया, न्यूमोकोकल निमोनिया, स्ट्रेप्टोकोकल निमोनिया. हा जो स्ट्रेप्टोकोकल निमोनिया दॅट माइट बी ड्यू टू सेकंडरी टू डिझिजेस लाईक मीझल, मम्स, चिकन पॉक्स, ओके, इन्फ्लुएन्झा. लहान मुलांमध्ये चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या, नंतर मीझल्स, हे सगळे आजार खूप कॉमन आहे लहान मुलांमध्ये. तर ह्याच्यात सेकंडरी होणारा जो कफ आहे त्याला आपण निमोनिया म्हणतो, त्याला आपण स्ट्रेप्टोकोकल निमोनिया म्हणतो. So it might be secondary to these all diseases. Then there is a primary atypical pneumonia which is also called as a mycoplasma pneumonia. There is a H influenza pneumonia. Okay, जर H influenza pneumonia मध्ये पहिले नेझोफॅरेंजियल हिस्ट्री असते. डॉक्टर विचारणार तुम्हाला, पहिले तुमचं नाक बघणार, घसा बघणार, तुम्हाला अन्नगिळ्याला त्रास होत होतं का, घसा दुखत होतो का, की नाकातनं पाणी येत होतं का, रायनायटिस होतो का. अँड इफ इट इज if there is a history of nasopharyngeal infection, then it might be a H influenza pneumonia. दॅन ऑल्सो लेजिओनेला निमोनिया. लेजिओनेला नावाचा हा जो बॅक्सिला आहे, ह्या निमोनियामध्ये GI सिम्टम्स पण असतात. म्हणजे हे सगळे तर असतातच सिम्टम्स, दुसरे खोकला वगैरे, पण त्याच्याबरोबर पोटाचे विकार पण असतात लेजिओनेलामध्ये. म्हणजे नॉसिया, वॉमिटिंग, बच्चूला उलटी होणार, डायरिया होणार, हे सगळे सिम्टम्स पण असतात लेजिओनेलामध्ये. नंतर एक निमोनिया आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूमोसिस्टॅटिस कार्नाय. हा न्यूमोसिस्टॅटिस कार्नाय हा जो निमोनिया आहे, इट हॅपन्स इन द इम्युनोकॉम्प्रोमाइज पेशंट, दोज पेशंट्स हू आर सफरिंग फ्रॉम एड्स. Okay, where they have immune compromised. Then the patients, then the bachchu who are those babies who are premature babies मध्ये पण their immunity is low. Those who are weak and easily catches infection, oftenly catches infection, they suffer from this major type of pneumonia which is called as a pneumocystitis carinae. Then there is a hospital acquired pneumonia. आपण बघितलं असेल, आपण लहान मुलांना TB वाढला किंवा ICUमध्ये नेत नाही, कारण लहान मुलांची इम्युनिटी वीक असते, ते इझिली कॅच द इन्फेक्शन. ओके, अँड द इन्फेक्शन इज मोस्टली ड्यू टू ड्रॉपलेट इन्फेक्शन. सपोज बाहेर इथे कोणीतरी आजोबा वगैरे खोकलत असणार आणि लहान मुली समोर जर त्याने इनहेल केले ते जम्स, द बच्चू विल सफर फ्रॉम दॅट काइंड ऑफ निमोनिया. म्हणून लहान मुलांना कधीच अशा हॉस्पिटलमध्ये किंवा ICU वॉर्डमध्ये ICUमध्ये न्यायचं नाही. अदरवाईज इट कॉजेस इट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया ड्यू टू वीक इम्युन सिस्टम. सो आता आपण बघूया लक्षणं काय निमोनियाचे. काय होतं, सगळ्यात पहिले तर प्रायर देर इज हिस्ट्री ऑफ URT आहे. बच्चू माइट बी सफरिंग फ्रॉम अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स लाईक रायनायटिस, देन pharyngitis, tonsillitis. So this type of infections prior to pneumonia might be there. So in the primary stage, if we take the treatment, then the prognosis is better. लक्षणं जेव्हा प्रायमरी स्टेजला असतात तेव्हाच जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर बच्चू जास्त सफर करत नाही आणि प्रोग्नोसिस बेटर असतं. तर लक्षणं कोण, बाळाला श्वास घ्यायला त्रास होणार, ड्राय कफ असणार, श्वास पूर्ण त्याचे पॅसेजेस ब्लॉक्ड असतात, त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो, डिस्निया राहील. त्यानंतर फीवर राहणार, ताप येतो बाळाला. इनिशियली खोकला जो असेल तो कोरडा असेल, नंतर प्रोडक्टिव्ह कफ होतो. इनिशियली दिस इज ड्राय कफ, दॅन इट बिकम्स प्रोडक्टिव्ह. समटाइम्स दर इज अ रस्टी स्पुटम ऑल्सो, ओके, इन केस ऑफ न्यूमोकोकल निमोनिया. सो एअर एंट्री डिमिनिश्ड असते, ओके. देन समटाइम्स देर मे बी क्रॅप्स. बच्चू इरिटेबल असतं, चिडचिड करतं, ओके. बच्चूला कुठल्याच पोझिशनमध्ये बरं वाटत नाही, म्हणून बच्चूला प्रॉपर पोझिशन द्यायची असते, म्हणजे त्याच्या डोक्याखाली अशी उशी ठेवायची, पिलो, ओके. त्यामुळे बच्चूला ब्रिदिंग डिफिकल्टी नाही होणार आणि बच्चू कॅन ब्रीथ इझिली. सो बच्चू शुड बी गिवन अ प्रॉपर पोझिशन. दॅन ही सगळे लक्षणं असतात.
श्वास घ्यायला त्रास होतो, नेझल पॅसेजेस ब्लॉक असतात. ओके, मग हे ह्या स्टेजमध्ये तुम्ही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर पहिले काय सांगतो तुम्हाला, बच्चूला वाफ द्या. नेब्युलायझेशन इज द गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट फॉर दिस न्यूमोनिया. दिवसात 3 वेळा नेप दिली तर बच्चू फाईन राहतो, त्याचे पॅसेजेस मोकळे होतात. तो जो म्युकस असतो दॅट गेट्स ब्रेक डाऊन अँड गेट्स लिक्विफाईड अँड गेट फ्लोड इन द स्टूल्स. ओके, सो नेब्युलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण नेब्युलायझेशनमध्ये आम्ही एक औषध टाकतो, ब्रॉन्कोडायलेटर्स असतात ते, सॅल्ब्युटामॉल और वन ऑफ द स्टिरॉइड. त्याच्यामुळे काय होतं, बच्चूचे जे एअर पॅसेजेस असतात ते मोकळे होतात आणि बच्चूला श्वास घ्यायला इझी होतं. नेझल ड्रॉप्स देतो आम्ही मोस्टली. नेझल ड्रॉप्समुळे जे नेझलचं स्टफनेस असते ते कमी होतं आणि बच्चू कॅन ब्रीथ इझिली. सो दीज अजून काय काय इन्व्हेस्टिगेशन्स तुम्ही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर सांगणार तुम्हाला. सगळ्यात पहिले तर छातीचा एक्सरे काढायला सांगतात, चेस्ट एक्सरे, PA-व्यू. चेस्ट एक्सरे का काढावा, कारण चेस्ट एक्सरेमध्ये बरेचसे आजार आम्हाला रूल आउट करता येतात. खरंच निमोनिया आहे का TB तर नाही. भरपूर प्रकार असतात छातीचे, पण हे असतं, अस्थमा असतो. बाळाला नेमकं काय झालं आहे ते चेस्ट एक्सरेमुळे कळतो. एक CBC करावा लागतो, ब्लड टेस्ट करावे लागते. त्यानंतर स्पुटम असलं तर स्पुटम एक्झामिनेशन, स्पुटम कल्चर, ब्लड कल्चर. ओके, स्पायरोमेट्री नावाचं एक इन्व्हेस्टिगेशन आहे, त्याच्याने आम्हाला फुफ्फुसाची ताकद आहे किती आहे ते समजतं. स्पायरोमेट्री करावं लागतं. नंतर सिव्हिअर स्टेजमध्ये CT स्कॅन करावं लागतं. ओके, सो दीज आर ऑल द इन्व्हेस्टिगेशन्स. हे कधी कधी बच्चूला सिव्हिअर फॉर्ममध्ये प्लुरल पेन पण असतं. प्लुरल पेन असलं तर अँटीबायोटिक्सबरोबर डॉक्टर ॲनाल्जेसिक्स पण देतो. बघूया आपण आता कोणते व्हॉट काइंड ऑफ मॅनेजमेंट डॉक्टर यूज. सगळ्यात पहिलं तर अँटीबायोटिक ट्रीटमेंट देतो आपण. अँटीबायोटिक्स डिपेंड्स अपॉन द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम नेगेटिव्ह. मोस्टली ॲम्पिसिलिन, एमॉक्झिसिलिन, रॉक्झिथ्रोमायसिन, एरिथ्रोमायसिन हे असे अँटीबायोटिक वापरले जातात. ओके, बच्चूमध्ये एमॉक्झिसिलिनला बरंच बच्चूला आता रेजिस्टंट पण आले, त्यामुळे हायर अँटीबायोटिक वापरावे लागतात डॉक्टर्सला. पण बेसिकली एमॉक्झिसिलिन इज अ व्हेरी फाईन अँटीबायोटिक फॉर दिस काइंड ऑफ इन्फेक्शन इफ द बच्चू इज नॉट इन द सिव्हिअर स्टेज. पण बच्चू सिव्हिअर स्टेजमध्ये असाल तर बच्चूला ॲडमिट करावं लागतं आणि इंट्राव्हेनस अँटीबायोटिक कोर्स द्यावा लागतो. तुम्ही बच्चूला प्रायमरी स्टेजमध्ये क्युअर नाही केलं तर प्लुरल एफ्युजन, लंग ॲब्सेस असे मेजर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात बच्चूला. सो प्रायमरी स्टेजला ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन दिस वॉज अबाउट द मॅनेजमेंटमध्ये नेब्युलायझेशन, अँटीबायोटिक्स, अँटीपायरेटिक्स, देन दिस थिंग प्लुरल पेन असेल तर ॲनाल्जेसिक्स, दिस ऑल हॅज टू बी गिवन. नाव वी विल सी की याचे कॉम्प्लिकेशन्स काय निमोनियाचे. मेजर कॉम्प्लिकेशन इज प्लुरल एफ्युजन, छातीमध्ये पाणी होतं. तर म्हणून प्रायमरी स्टेजला ट्रीटमेंट व्हेरी इम्पॉर्टंट असते. छातीमध्ये पाणी होतं किंवा लंग ॲब्सेस होतो, पस होतो त्या इन्फेक्शनचा. मग आपल्याला प्रश्न हा पडतो, छोट्या बाळाला हे सगळं अवॉइड करायसाठी आपण काय करावं. वॅक्सिन द्यावी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूमोकोकल वॅक्सिन प्रिव्हेंट्स द बच्चू फ्रॉम ऑल दीज इन्फेक्शन्स. Okay, so this was about pneumonia. Hope you had understood the topic. Thank you so much.